माझा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत असेल त्या तमाम मतदार बंधूंना विनंती करतो, हिंदू असाल तर पवित्र गीतेची शपथ आहे, मुस्लिम असाल तर पवित्र कुराणाची शपथ आहे, बौद्ध असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची शपथ आहे. मतदान करत असताना मी मुंबईकर आहे आणि या मुंबईमध्ये मी राहतोय, माझी उपजीविका करतोय, मी कुठल्या जाती धर्माचा मानत नाही. समीक्षाताई सकरे अशा विषयामध्ये काम करणारा बदल
मशाल 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 को सुन के लाइए, पानी लाया, लाइट लाई और अच्छा सड़क बनाया, अच्छा गली बनाई, नाला बनाया। पानी बचाना है तो उनके खातरे बनाओ, किसान को जिताओ। पानी बचाना है तो उनके खातरे बनाओ, किसान को जिताओ, किसान को जिताओ, किसान को जिताओ। पानी आजूबाजूच्या भूतांना माहित नाही समीक्षाईच्या पाठीमागे राजसाहेब आणि उद्धव साहेब आहेत. त्यामुळे आता कोण म्हणते तुमच्या बिल्डिंग मधला काय गल्लीमध्ये टीव्ही देतो, काय कोण म्हणतंय कॅमेरे लावतो, हे सब झूट आहे. एक एक उमेदवार तर भाजपचा उमेदवार कधी गाडीतून माझ्या महाराष्ट्र नगर मध्ये नव्हे, माझ्या या प्रभागामध्ये कधी मातीचा पायाला कधी मातीत नाही लागली. ते उमेदवार तुम्ही निवडून देणार काय? जे उमेदवार या परिसरामध्ये कधी फिरलेच नाहीत, ही माती ही माझी आहे, ही भावना त्या उमेदवार कधीच नव्हती. बंधू भगिनी, तुम्हाला एक विनंती करतोय, उद्याची आणि परवाची 2 दिवसाची रात्र आहे. गोरगरीब आपण जरूर असू, पैशाने कमी असू, पण मराठा माणूस जो कुठल्या जाती धर्माचा असू दे तो विकला जाणार नाही, निश्चितपणे आपल्याला खात्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, मेला तरी चालेल, लढला नाही तरी चालेल, पण विकला जाता कामा नाही. तू विकला जाणार नाही. कोणाला तरी वाटतंय अरे देऊन टाक्या पैसे, काय मताला पास जाईल दे, काय करून टाका, पण मतं विकत घ्यायला माणसांची मनं जिंकावी लागतात. आम्ही मनं जिंकलेली आहेत म्हणून आम्हाला मतं मिळणार आहेत. आम्ही कोणाच्या तिजोऱ्या भरल्या नाहीत, कोणाचं काही केलं नाही. माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेब यांचं मुंबईतलं योगदान तुम्ही विसरणार जर असाल तर पुढच्या येणाऱ्या कच्च्या बच्चांसाठी बंधू भगिनींनो, मराठी माणूस शोधायचा कुठे? मराठी म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या परिसरातल्या सगळ्या उत्तर भारतीय बांधवांना पण माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहताय, या मुंबईमध्ये राहताय, मुंबईमध्ये उपजीविका करताय, कामधंदे करताय, आपल्या इस्टेटीचे त्या ठिकाणी दौलतीचे या ठिकाणी टोलेचंग इमारती उभा करताय, पण तुम्हाला स्वतःला मुंबईकरच म्हणावं लागेल, कुठल्या राज्याचं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. आणि मग हा इतिहासाची पानं चालता कल जर इतिहास शोधून पहा मित्रांनो, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, 23-24 वर्षाची कोवळी तरुण, म्हणजे भगतसिंग आमचे पंजाबचे, राजगुरू आमचे पुण्याचे, त्यांनी सांगितलं होतं फोनापर्यंत नव्हती ये देश स्वातंत्र्य करू. मतदानाला जात असताना त्या बंडाच्या इतिहासाची काहीतरी पानं चाळा, काहीतरी संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहून पहा. या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, शेवटचे 2 दिवस बाकी आहे, जास्त वेळ आपला घेणार नाही. माझा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत असेल त्या तमाम मतदार बंधूंना विनंती करतो, हिंदू असाल तर पवित्र गीतेची शपथ आहे, मुस्लिम असाल तर पवित्र कुराणाची शपथ आहे, बौद्ध असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची शपथ आहे. मतदान करत असताना मी मुंबईकर आहे आणि या मुंबईमध्ये मी राहतोय, माझी उपजीविका करतोय, मी कुठल्या जाती धर्माचा मानत नाही, मी मुंबईकर. कारण आम्हाला APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पुस्तकामध्ये एक वाक्य नेहमी आमच्या डोळ्यासमोर येतं की मी तामिळनाडूतल्या रामेश्वरम मधल्या तामिळ कुटुंबात माझा जन्म झाला. ते म्हणाले मुस्लिम कुटुंबात जन्म झाला, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले, ते मुसलमान आम्हाला पाहिजेत. बंधू भगिनींनो, ठाकरे चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, एखादा मुस्लिम कुटुंब येतं आणि सांगतं की नमाजची वेळ झाले, मातोश्रीमध्ये त्या ठिकाणी नमाज पडला गेला, परवानगी बाळासाहेबांनी दिली. अरे अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा.
हिंदू म्हणून ज्या वेळेला मुंबईवर संकट येईल, ही कुठेतरी आपण हे शहर असं आहे, या शहरामध्ये प्रत्येक जण आपलं स्वप्न घेऊन आलाय. कोणाला या ठिकाणी आपल्या मुलांना कच्च्या बच्च्याला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला वकील करायचं आहे, कोणाला इंजिनियर करायचं आहे. आपली कच्ची बच्च्याची पिढी या ठिकाणी उभी करायची आहे. मग ती मुंबई अरे आझादीच्या ताब्यात गेली. काल राजसाहेबांनी दाखवलं ना, अख्खी मुंबई आझादीच्या ताब्यात गेली. आणि हे भाजपवाले तुम्हाला सांगणार की या ठिकाणी आम्हाला मतदान करा. तुम्ही त्या भाजपवाल्यांना एकच सांगा, ही मुंबई आम्ही आमच्या ताब्यात ठेवणार. कारण जालियनवाला बाग हत्याकांड झाला, अशोक पाटील साहेबांशी बोलताना रमेश राठोड, अशोक पटेल, संजय बाबर आम्ही सहज चर्चा करत होतो. विलास बोरगे होते, आम्ही नागकरंजा चर्चा करत होतो, रंजनताई होत्या, समीक्षाताई, त्यावेळेला आमची एक चर्चा झाली की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळ्या घालायचा आदेश दिला कोणी? जनरल डायरने दिला. गोळ्या घातल्या कोणी? तर आपल्या सैनिकांनी घातल्या. मग आपले सैनिक जे आहेत ना, आपल्या मातीचे, ते साठव शेलात, हे दरेकर राणे, यांना कधीतरी सांगा, पुढच्या कच्च्या बच्च्याच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. आमच्या मराठीमध्ये म्हण आहे काय, कुऱ्हाडीचा दांडा भुताच काळ. ते झाड तुटत ना, त्याच्यासाठी तर लाकडाचा म्हणजे कुऱ्हाडीला तोच दांडा असतो. महाराष्ट्राचं काही छिन्न विच्छिन्न प्रकरण झालं ना, तर भविष्यामधल्या ह्या 4-5 मराठी नेत्यांना या ठिकाणी पुढची पिढी कधीच माफ करणार नाही. म्हणून तर राजसाहेब सांगितलं, काल सभेमध्ये स्पष्ट सांगितलंय, अरे या आपण एकत्र मराठीसाठी झोटूया, या आपण मुंबईसाठी एकत्र येऊया. कारण ही मुंबई जर तुमच्या आमच्या ताब्यातून गेली, ही मुंबईचं असतं तुमचं आमच्या ताब्यातून गेलं, तर ती मुंबई भविष्यात आझादीमध्ये गेली तर तुमचं आमचं अस्तित्वच काय? मग आम्हाला बघायला लागेल. रमेश राठोडनी सांगितलं होतं मुंबई मराठी माणसाची कशी ओळखायची, म्हणजे स्थानपणाला ये. लक्ष्मण गायकवाड म्हणाले, आपण माथाडी भाऊंचा गोडीवाला पुतळा दाखवतो. कोण आमचा म्हणेल त्या ठिकाणी नाना चौकातला डबेवाल्याचा पुतळा दाखवतो. कोण म्हणेल आमचा सूरज माझा म्हणेल की नाही रे, आपण एक काम करूया, कोळीवाड्यातली महिला भगिनी दाखवतो. आणि मग कोण म्हणेल काहीच नाही राहिलं, 105 हुतात्म्यांच्या त्यागाचं, त्या बलिदानाची या ठिकाणी स्फूर्ती दाखवतो फोडची. अरे तुम्ही बंधू भगिनी, तुम्हाला चीड आणि राग येत असेल ना, तर निवडणुका बाहेर जाऊ द्या. बाळासाहेब ठाकरे यांचा एकमेव पुतळा मुंबई शहरात आहे, एकमेव पुतळा. तो कुठे पुतळा आहे? आता टाळ्या वाजवल्यात ना, आता पुढचं वाक्य ऐकून कानाखाली मारा त्यांच्या. पुतळा कुठे आहे? रिगल टॉकीजच्या समोर मंत्रालयात एक पुतळा आहे. या राज्यकर्त्यांनी काय केलंय की डागडुजी करायची आहे पुतळ्याशी, म्हणून तो बाळासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी चादरीने हिरव्या गेट आहे ना, गेट झाकून ठेवले. अरे तुम्ही बाळासाहेबांना त्या ठिकाणी कपड्यामध्ये झाकून ठेवाल, पण बाळासाहेब आमच्या मनामध्ये ते कोण झाकणार? आमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत. राहिला भाग त्या घड्याळाचा. आता राज्यामध्ये सत्तेवर अजितदादा आणि महानगरपालिकेला विरोध, म्हणजे सुपारी गँग आहे. यांनी मराठी माणसाची मतं तोडायला घेतलेली सुपारी आहे. त्यांना एकच जाब विचारा की तुम्ही आम्हाला मतदान मागायला येत आहे ना, मग पुणे महानगरपालिकेच्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्ये अजितदादांनी हे एकमेकांवर आरोप करतायत. त्यांना सांगा 70,000 कोटीला बैलगाडीचे पुरावे कुठे गेले? म्हणजे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुंबईमध्ये तेवढं वेगळं. त्यांना सांगा हा विषय बंद करा. बाकीच्या माझ्या अपक्ष उमेदवारांना पण म्हणणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपले सरदार लढायचे एकमेकांमध्ये. सरदार लढत असताना काय व्हायचं? सरदार ती आपल्यामध्ये लढायचे आणि मग काय व्हायचं? सरदार लढून त्या दिल्लीकरांचं रक्षण करायचं. तसं होता कामा नये. आपला जास्त वेळ घेणार नाही, अजून 5 मिनिटं फक्त तुमची घेतो. उद्यापासून रात्र व्हायची, उद्यापासून फक्त जागे राहा. पण लक्ष्मीचं आगमन झालं जरूर स्वीकारा. महात्मा गांधी जन्माला आपल्या घरी येणार, महात्मा गांधी येणार तर येणार. 5 येऊ दे, 10 येऊ दे, घ्या. ते आरामचे आहेत, त्यांचे मेहनतीचे नाहीत. त्यांनी सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे त्यांचं समीकरण आहे. पैशाला कोणी नाकारू नका, अजिबात नाकारू नका. त्याला सांगा हो म्हणा. तो म्हणाला सूर्य पश्चिमेला उगवतो, हो. नदी मंजूर, हो. डोंगर मंजूर, हो. सगळं होला हो म्हणा.
पण त्या ठिकाणी आलात तर मशालीवर बटन दाबा, हे आवर्जून तुम्हाला सांगतो. कारण आपण न्याय मागायचं ना, न्याय तो कोणाकडे मागणार न्याय? मुंबईमध्ये एखादा प्रश्न आला ठाकरे कुटुंबाकडे, मुंबई एखादं काही झालं ठाकरे कुटुंबाकडे. न्याय मागताना न्याय देवतेचं काय चाललंय आम्ही काय कोर्टावर बोलणार नाही. आज आमचा धनुष्यबाण आणि ओरिजिनल धनुष्यबाण कोर्टाच्या मध्ये तुम्ही ठेवलाय. एकनाथ शिंदे साहेब, सातारा जिल्हा जो शूरांचा जिल्हा, वीरांचा जिल्हा, म्हणजे माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये मिलिटरी हापशिंगे म्हणून गाव आहे. काशीळच्या पुढे त्या मिलिटरी हापशिंगेमध्ये अख्खं गावच मिलिटरी म्हण आहे. अख्खं गाव मिलिटरी म्हणत आहे, बरोबर. मग त्या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपतींची गादी आहे. आजही आमचे वंशज उदयनराजे भोसले आहेत, शिवेंद्रबाबा आहेत, ही परंपरा चालू आहे. आणि तो सातारा जिल्हा एकनाथ शिंदेचा बदनाम केला. ड्रग्जचा कारखाना तुम्ही तुमच्या तालुक्यात, तुमचा सख्खा चुलत भाऊ प्रशांत शिंदे हा त्या ठिकाणी ड्रग्जच्या कारखान्याचा आरोपी आहे. कसं तुम्ही त्यांना मतदान करणार आणि काय तुम्ही ऐकणार? ज्या उद्धव साहेबांनी तुम्ही त्यावेळेला एबी फॉर्म दिला 2009 ला, म्हणून तुम्ही आमदार झाला, कसं विसरणार? काही चीड येणार का नाही तुम्हाला? त्यामुळे या 2 दिवसामध्ये स्पष्ट तुम्हाला ताकीद आहे, तुम्ही मतदान करायला सकाळी लवकर बाहेर पडाच, पण आजूबाजूच्यांना मतदान घेऊन जावा. आणि 16 तारखेला समीक्षेताई, 16 तारखेला पहिला विजयीचा निकाल समीक्षेताईंचा विक्रमी मताने लागू दे. आणि ही विजयी मिरवणूक हा अख्खा प्रभाग गुलाबाने रंगून जाऊ दे, गुलाबाने माखून जाऊ दे, एवढीच ऐकण्याची प्रार्थना करून शेवटचं सांगतो. ब्रह्मनिनाश होईल. शेवटचं सांगितलं तर भयान आहे. पानिपतची लढाई 1760च का म्हणतात, 1761 का म्हणत नाही? म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्या 1760 भानगडे आहेत. खरं म्हणजे पानिपतची लढाई 1760 ला झाली, 14 जानेवारी. ती लढाई झाली. आपण लढाई का हारलो? तर कोणाला वाटलं विश्वासराव त्या ठिकाणी त्याला राजा करावा, आनंदीबाईंनी काजळ काढलं, तिला धरचा मा केला, कोणाच्या कोणात पायपोच नव्हते आणि आपण हारलो. त्यावेळेला पण शिंदेनी गद्दारी केली होती, आता पण गद्दारी केली. इतिहास आपण दोराच आहे, इतिहासाची पुनरावृत्ती आहे. कारण माणसाच्या रक्तामध्ये ना, रक्तामध्ये काहीतरी ब्रँडिंग लागतं, तत्व लागतं, सत्व लागतं, विचार येतात. चांगलं खाल्लं, सफरचंद खाल्लं, रोज गोरा होणारच. तुम्ही काय खाताय, तुम्ही काय विचार आत्मसात करताय, त्याच्यात तुमची भविष्यातली पिढी उभी राहते. ती भविष्यातली पिढी, संस्कारक्षम पिढी, या ठाकरे कुटुंबाच्या आदेशाला, विनंतीला आपण मान द्या. एवढं त्या ठिकाणी सांगतो, तूर्त थांबतो. सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.